प्रथमेश, सुमित, दिशा, गणेश आणि बाकीचे मेंबर जॉईन नाही झालेत. स्टील वी कॅन कंटिन्यू. ट्राय करा की रोज तुम्ही जॉईन करताय ऑन टाइम. डिले नाही आहे नाही का, म्हणजे जॉईन वगैरे करण्यामध्ये, आणि असाइनमेंट्स प्रॉपर केलं पाहिजे. तर सी लँग्वेज आपण आधी कोर्स घेतलाय, आता सी प्लस प्लस चालू केलं होतं. सी प्लस प्लस मध्ये पण व्हेरियस कन्सेप्ट वगैरे आपण कंटिन्यू केले होते. त्याच्यामध्ये क्लास, ऑब्जेक्ट, उप्स कन्सेप्ट आणि व्हेरियस क्लास किंवा सी प्लस प्लसचा कोड कसा रन करायचा या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. ओके. तर याच्यामध्ये व्हेरियस गोष्टी आपण आधी ट्राय केले होते. तर आपण आता काय बघणार आहे की इनहेरिटन्स. इनहेरिटन्स यायच्या आधी क्लास आणि ऑब्जेक्ट समजलं पाहिजे, किंवा उप्स कन्सेप्ट समजले पाहिजे. त्याच्यानंतर ॲबस्ट्रॅक्शन, एनकॅप्सुलेशन हे पण समजायला पाहिजे. तर ते आपलं झालंय. आणि सी प्लस प्लसचा कोड सगळ्यांनी आय होप लोकली तुम्ही रन केला असेल. केलाय का रन सगळ्यांनी सी प्लस प्लसचा कोड? अभिरा, प्रथमेश, सुमित, सी प्लस प्लसचा कोड येस रन सर. केलाय का हो लोकली? सर. ठीक आहे. तर सी प्लस प्लसचा कोड मला स्क्रीनशॉट वगैरे टाका. आणि आत्तापर्यंत जे झालंय तर याच्या रेकॉर्डिंग्स वगैरे पण अवेलेबल आहेत, तर त्या तुम्ही डिटेलमध्ये बघायच्या. आता इनहेरिटन्स आपण शिकतोय. तर इनहेरिटन्स मध्ये काय आहे की पॅरेंट चाइल्ड हिरार्की असते. पॅरेंट चाइल्ड हिरार्की असते. ओके. तर याच्यामध्ये इनहेरिटन्स आपल्याला काय देतो की पॅरेंटच्या काही गोष्टी आपण ऍक्सेस करू शकतो चाइल्डमध्ये, आणि व्हेरियस मेथड्स किंवा सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ऍक्सेस करू शकतो. तर याचे वेगवेगळे टाईप पण पडतात. सिंगल इनहेरिटन्स, त्याच्यानंतर मल्टी लेवल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स, त्याच्यानंतर सिंगल, मल्टी लेवल, मल्टिपल, हिरार्चिकल. ओके. ओके. तर इनहेरिटन्स मध्ये तुम्ही रियुजेबिलिटी हा बिहेवियर अचीव करू शकतो. रियुजेबिलिटी युझिंग पॅरेंट चाइल्ड हिरार्की मॅपिंग. ओके. तर व्हॉट इज इनहेरिटन्स हे जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगू शकता, तर इनहेरिटन्स इज वन ऑफ द पिलर ऑफ ओप्स कन्सेप्ट where we can achieve reusability by using parent-child hierarchy. Okay. And there are 4 types of inheritance. One is single inheritance, multiple inheritance, multi-level inheritance, आणि hierarchical inheritance. Okay. हिरार्चिकललाच हायब्रिड इनहेरिटन्स पण म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये हिरार्चिकल किंवा मल्टी लेवल इनहेरिटन्स आणि मल्टिपल इनहेरिटन्स याचं कॉम्बिनेशन असतं हिरार्चिकल इनहेरिटन्स मध्ये. ओके. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. याच्यामध्ये पॅरेंट चाइल्डचं रिलेशन दाखवण्यासाठी एक पर्टिक्युलर सिंटॅक्स पण असतो. म्हणजेच तुम्हाला क्लास लिहायला लागतो, आणि क्लास लिहिल्यानंतर एक्सटेंड हा पण वर्ड त्याच्यामध्ये लिहायला लागतो. ओके. तर सिंटॅक्स वगैरे आपण डिटेलमध्ये बघणारच आहेत, बट आता सध्या आपण एक जस्ट थेरोटिकल कन्सेप्ट बघत आहोत. ओके. तर हे समजलंय इनहेरिटन्सचे टाइप्स. ओके. क्लिअर आहे सगळ्यांना? येस, नो? येस सर. येस सर. येस सर. ठीक आहे. आता ज्यावेळेस इनहेरिटन्स येतं किंवा कुठले पण उपचे कन्सेप्ट आपण लिहितो, तर त्यावेळेस तुम्हाला बेसिक क्लास वगैरे लिहिता आला पाहिजे. तर क्लास कसं लिहायचं आहे? क्लास डेमो. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या आतमध्ये काय लिहू शकता? कोड लिहू शकता. मग याच्यामध्ये तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स लिहा. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच व्हेरिएबल्स, आणि दुसरं काय आहे की बिहेवियर्स. ओके. तर हे तुम्ही इथं मेंटेन करू शकता. जसं इथं क्लास लिहिलाय तसंच तुम्ही व्हेरियस गोष्टी इथं अचीव करू शकता. ओके. तर क्लास इज अन कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स, बिहेवियर्स. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच काय? डेटा मेंबर्स, आणि बिहेवियर्स म्हणजे फंक्शन. ओके. तर इथं मग अजून एक कन्सेप्ट येतो, त्याला आपण काय म्हणतो की ऍक्सेस स्पेसिफायर. मग इथं तुम्ही पब्लिक लिहू शकता किंवा प्रोटेक्टेड आणि प्रायव्हेट लिहू शकता. जर हे नाही लिहिलं तर कुठला डेटा मेंबर्स असतो आपला हा, जर आपण ऍक्सेस स्पेसिफायर नाही लिहिला सी प्लस प्लस मध्ये, तर तो कुठला असतो? दिशा, प्रथमेश, सुमित. ऍक्सेस स्पेसिफायर क्लास मध्ये नाही लिहिला तर बाय डिफॉल्ट तो कुठला असतो?
प्रायव्हेट असतो, बरोबर. Private. प्रायव्हेट जर आपण लिहिलं तर तो पर्टिक्युलर व्हेरिएबल फक्त क्लासमध्येच ऍक्सेसिबल होतो, तो आउटसाइड ऑफ द क्लास ऍक्सेस होत नाही. पब्लिक लिहिलं तर तो ऍक्सेस राहतो. ओके. प्रोटेक्टेड लिहिलं तर तो त्या क्लासमध्ये आणि त्याच्या चाइल्ड क्लासमध्ये 1 लेवल पर्यंत तो ऍक्सेस राहतो. त्याच्यामुळं ज्यावेळेस प्रोटेक्टेड येतं तर तिथं इनहेरिटन्स आला पाहिजे. ओके. प्रोटेक्टेड मध्ये काय होणार आहे, त्या लेवल पर्यंत इनहेरिटन्स मध्ये तो ऍक्सेसिबल राहणार आहे. आता आतापर्यंत जे आपण क्लास ऑब्जेक्ट शिकलो तर याच्यामध्ये आपण 1 लेवल ऑफ क्लास शिकलोय फक्त. ओके, बरोबर. याच्यामध्ये आपण मल्टिपल क्लास लिहू शकतो का रे C++च्या प्रोग्राम मध्ये? Yes, sir. लिहू शकतो, बरोबर. कसं लिहिणार तुम्ही? जस्ट जसा हा क्लास आहे तसंच तुम्ही काय करणार, इथं क्लासचं वेगळं नाव देणार. जर सेम दिलं तर एरर येऊ शकतो. ओके. मग त्याचे पण डेटा मेंबर आणि त्याचे फंक्शन लिहू शकतो. फंक्शन कसं लिहायचं काय त्याचं सिंटॅक्स तुमचं झालं. आय डोंट गो इन मोर डिटेल. आणि ज्यावेळेस आपण क्लास लिहितो तर आपल्याला मेन सुद्धा लिहायला लागतं. ओके, कारण क्लासचं जे ऑब्जेक्ट आहे ते आपण कुठं बनवणार आहेत तर मेन मध्ये. ओके. आता क्लासचा ऑब्जेक्ट ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस मागचा जो सिंटॅक्स आपण शिकलो होतो तर तो तिथं यूज होतो. सिंटॅक्स कुठला तर क्लासचा ऑब्जेक्ट बनवल्यानंतर आपण कुठला कन्सेप्ट तिथं कॉल होत असतो. ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो त्याच वेळेस मेमरी अलोकेट होते. बट ज्यावेळेस ऑब्जेक्ट क्रिएट करतो त्यावेळेस इंटरनली कंपायलर कोणाला कॉल मारतो? हे झालंय आपलं, तुम्ही सांगा आता. ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो त्यावेळेस कशाला कॉल जातो इंटरनली? अनम्यूट असेल आणि याचा आन्सर द्या. सुमित. ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर मेमरी क्रिएट होते. आणि कॉल कशाला जातो? आपलं फंक्शन्सला. फंक्शन्सला कसा कॉल जाईल? कन्स्ट्रक्टर शिकलो ना आपण, ऑब्जेक्ट क्रिएट केलं म्हणजे कन्स्ट्रक्टरला कॉल जाईल, बरोबर. कन्स्ट्रक्टरला कॉल जाईल. आणि ऑब्जेक्ट क्रिएट करताना आपण ठरवू शकतो की ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं. मग त्याच्यामध्ये तुम्ही डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला कॉल द्या, पॅरामेट्राइज कन्स्ट्रक्टरला कॉल द्या किंवा कॉपी कन्स्ट्रक्टरला कॉल द्या. ओके. अशा पद्धतीने आपण डिफॉल्ट प्लस पॅरामेट्राइज कन्स्ट्रक्टरचं पण कॉम्बिनेशन बघितलं होतं. ओके. तर या गोष्टी आपण तिथं देऊ शकतो. म्हणजेच काय की आपण क्लासचं ऑब्जेक्ट बनवू शकतो. डेमो DOBJ आणि डेमो DOBJ1. तर इथं काय होणार आहे, याचं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होईल. ओके, कारण इथं कन्स्ट्रक्टर आपण लिहू शकतो वरती. ओके, क्लासमध्ये. बट इथं जर तुम्ही सिंटॅक्स बघितला तर याच्यामध्ये काय आहे रे, वेगवेगळे क्लास आहेत. याच्यामध्ये पॅरेंट चाइल्ड हिरार्की आहे का कशाचं? येस ऑर नो? पॅरेंट चाइल्ड हिरार्की आहे का? Yes, sir. Demo is a parent class and demo is a child class. कशावरनं? पण आपण त्यांना एक्सटेंड केलं नाही ना, त्याच्यामुळे मग नाही. तो पॅरेंट चाइल्ड आहे का इथं? नाहीये इथं. मग तू कसं काय म्हटलं आहे? नाहीये तसं. नाहीये ना, नाहीये. पॅरेंट चाइल्ड नाही आहे, बरोबर. तर याच्यावरनं तुम्हाला लक्ष द्यायचं असतं की इनहेरिटन्स कशा पद्धतीने वर्क होतो C++ मध्ये, आपण कशा पद्धतीने याचे क्लास लिहू शकतो आणि पॅरेंट चाइल्ड आपण कशा पद्धतीने देऊ शकतो, बरोबर. इथं कीवर्ड नाही आहे, एक्सटेंड कीवर्ड जो आहे तो जावामध्ये येतो. बट तुम्ही ज्यावेळेस याचे रिलेशन्स तुम्हाला लिहायचे असतात, लेट्स से तुम्हाला काय करायचं की हा पॅरेंट क्लास डेमो जो आहे तो पॅरेंट क्लास करायचा आहे आणि क्लास डेमो1 जो आहे तो चाइल्ड क्लास करायचा आहे. तर इथं तुम्ही काय करू शकता, त्याचा सिंटॅक्स लिहू शकता. आणि सिंटॅक्स मध्ये काय येतं की कोलन ऑपरेटर येतं. त्याच्यानंतर काय येतं की ॲक्सेस स्पेसिफायर आणि त्याच्यानंतर येतो की पर्टिक्युलर वर्ड. ओके, म्हणण्यापेक्षा डेमो. ओके. आता याचं मिनिंग काय झालं की हा झाला इनहेरिटन्स आणि हा झाला सिंगल लेवल इनहेरिटन्स. म्हणजेच काय की डेमो हा क्लास कुठला आहे? पॅरेंट क्लास. आणि हा क्लास कुठला झाला? डेमो1 हा कोणाचा चाइल्ड क्लास झाला? डेमो क्लास. ओके.
तर हा जो सिंटॅक्स आहे हा काय सांगतो की डेमो क्लासचे जे व्हेरिएबल्स आहेत किंवा जे फंक्शन्स आहेत ते तुम्हाला काय झाले ॲज अ पॅरेंट तुम्ही ऍक्सेस करू शकता. समजलं? येस ऑर नो? येस सर. येस सर. समजलं? तर असा सिंटॅक्स आला म्हणजे काय झालं रे? इनहेरिटन्स आला. ओके. आता मला एक सांगा की इथं मी काय करतोय की एक व्हेरिएबल लिहितो इंट आय. ओके. क्लास डेमो मध्ये मला एक सांगा डेमो 1 ला हा ऍक्सेसिबल होईल का रे आय व्हेरिएबल? म्हणजे डेमो 1 च्या ऑब्जेक्टची जर साईज बघितली तर किती येईल? आत्ताच्या सध्याला इथं काहीच व्हेरिएबल नाहीये आणि पॅरेंट क्लासमध्ये एक व्हेरिएबल आहे. तर डीओबीजे म्हणजे डीओबीजे मध्ये आहे तर याचा व्हेरिएबलची साईज किती येईल किंवा ऑब्जेक्टची साईज किती येईल? सांगताय का? हे झालंय आपलं साईजचा पण प्रॉब्लेम झालाय. क्लास कसं क्रिएट करायचं, ऑब्जेक्ट कसा करायचा आणि कुठल्या क्लासची किती मेमरी येते हे आपलं झालं होतं. तर आता एक व्हेरिएबल जर आपण तयार केला तर किती ऑब्जेक्टची साईज बनणार आहे? इंटिजर आहे ना तो किती बनेल साईज? दिशा, प्रथमेश, सुमित पटकन आलं पाहिजे. तुम्ही असाइनमेंट नाही केलेलं दिसत मागचं. किती येईल साईज? एकच व्हेरिएबल आहे तो पण इंटिजर आहे. 4 येईल. एवढा वेळ का लागला? 4 बाईट. एवढा वेळ का लागलाय? हे लवकर जमायला पाहिजे. ओके. हे जर मॅपिंगला जर तुम्ही एवढा टाइम घेताय तर इंटरव्ह्यूअरचं तुमचं असं म्हणजे इंटरॅक्शन जे तुम्ही इंटरव्ह्यूचे आन्सर्स वगैरे देताना जर एवढा वेळ लावला तर तुमचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो. ओके. थोडंसं फास्ट जमलं पाहिजे. आता हे सी लँग्वेजमध्ये पण झालंय. तर सी प्लस प्लसमध्ये ऑब्जेक्टची साईज कधी होती? ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता तेव्हा. आणि ऑब्जेक्टची साईज ही कधी कशावर डिपेंड असते तर त्या क्लासमध्ये किती व्हेरिएबल्स आहेत त्याच्यावर. आता जर एकच इंटिजर घेतलंय तर 4 बाईटच असणार ना. या गोष्टी पटकन मॅप व्हायला पाहिजे, एवढा वेळ लागायला नाही पाहिजे. ओके. 4 बाईट आहे बरोबर. आता मला सांगा की ज्यावेळेस इनहेरिटन्स आहे आणि इनहेरिटन्स मध्ये हा चाइल्ड क्लास आहे कारण इथं आपण इनहेरिटन्सचा सिंटॅक्स लिहिलेला आहे पब्लिक डेमो 1 हा डेमोचा चाइल्ड क्लास. तर याच्यामध्ये किती साईज येते रे? डेमो ओबीजे 1 ची किती साईज येईल? डीओबीजे ची जर साईज बघितली तर इथे येईल 4 बाईट्स. ओके. कारण आता त्याच्यामध्ये एक इंटिजर आहे. याची साईज किती येईल रे आता? डीओबीजे 1 ची एक पण व्हेरिएबल त्याच्या आतमध्ये नाही बट तो काय चाइल्ड क्लास आहे तर याची साईज किती येईल? ट्राय करा. 4 येईल. 4 येईल. 4 येईल की 0 येईल? दोनच ऑप्शन आहेत. एक तर 0 येऊ शकतं किंवा 4 येऊ शकतं. आणि 4 का याचं पण आन्सर तुम्ही सांगायचं. 0 का याचं पण आन्सर तुम्ही सांगायचं. तर 4 येईल कारण त्याने पॅरेंट क्लास मधले एक कॅरेक्टर किंवा हे म्हणजे इनहेरिट केलंय. इनहेरिट केलाय बरोबर. त्याच्यामुळे त्याची साईज किती येणार आहे? 4 4 बाईट. ओके. तर हे तुम्हाला जमलं पाहिजे. ओके. इनहेरिटन्स मध्ये. ओके. भले तुम्ही त्याला ऍक्सेस करा, ऍक्सेस नका करू, कारण हे सगळं डिपेंड असेल की तुम्ही कशा पद्धतीने त्याला ऍक्सेस केलंय. तर इथं पब्लिक लिहिलंय म्हणजे काय की जे पण त्याच्यामध्ये पब्लिक आहे तर त्या पब्लिकला तुम्ही काय करताय? पब्लिकली ऍक्सेस करताय. वरती सुद्धा तो व्हेरिएबल काय पब्लिक आहे मग तो ऍक्सेस करू शकाल. तुम्ही त्याला भले ऍक्सेस करा किंवा नका करू तरी पण साईज किती येणार आहे? तर त्याच्यामध्ये जर इनहेरिटन्स असेल तर पॅरेंटची पण साईज त्याच्यामध्ये घेणार. ओके. समजलंय? क्लिअर आहे? हो सर. आता हा जो चाइल्ड क्लास आहे याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक व्हेरिएबल मी जर टाकलं म्हणजेच काय की इंट जे. आता मला सांगा की पॅरेंट क्लासची साईज किती येणार आहे?
म्हणजेच DOBJ ची साईज किती येणार आहे? DOBJ ची साईज किती येणार आहे पॅरेंट क्लासची? सिंपल बघायचं. DOBJ हा कशाचा क्लासचा ऑब्जेक्ट आहे? डेमो क्लासचा. डेमो क्लासमध्ये किती व्हेरिएबल्स आहेत? टू डेमो क्लासमध्ये किती व्हेरिएबल आहेत? किती आहेत? 2 व्हेरिएबल्स. हम्म 2 व्हेरिएबल्स. दोन कुठं दिसत आहेत तुला 2 डेमो क्लासमध्ये? डेमो क्लासमध्ये किती व्हेरिएबल दिसत आहेत? मला तर एकच दिसतंय रे. एकच आहे सर. एक आहे ना, एकच आहे. एकच आणि आहे. डी खालचा जो क्लास आहे डेमो 1 याच्यामध्ये किती व्हेरिएबल्स आहेत? आय आणि जे, कारण आय त्याचा इनहेरिट होऊन आलाय. Inherit केलं. म्हणून ह्या पर्टिक्युलर कंडिशनला याची साईज किती असणार आहे? 8. करेक्ट? समजलंय? हे समजलंय का? हो सर. आता दुसरा प्रश्न की याला मला इनिशियलाइज करायचं किंवा ऍक्सेस करायचं. ओके, आता ऍक्सेस करायला मी प्रिंट करू शकतो त्याला, बरोबर, किंवा व्हॅल्यू त्याला असाइन करू शकतो. मी कसं करेल? आता DOBJ डॉट आय इक्वल टू मी सांगेल की मला याला व्हॅल्यू दे 10. ओके, हा सिंटॅक्स वर्क होईल का? येस ऑर नो? होईल का नाही वर्क? हे प्रोग्राम झालेत, हे केलेत तुम्ही प्रोग्राम, तरी पण एवढा वेळ का लागतो? झालेत का नाही? होईल, बरोबर, कारण आय व्हेरिएबल आहे, तो इनिशियलाइज करू शकतो. आता मला सांगा की हा सिंटॅक्स वर्क होईल का? DOBJ1 डॉट आय इक्वल टू 20. ओके, हा सिंटॅक्स वर्क होईल का नाही? DOBJ1 हा डेमो 1 चा ऑब्जेक्ट आहे आणि त्याला मी आय ने ऍक्सेस केला आणि इनिशियलाइज केला एका व्हॅल्यूला. हा सिंटॅक्स वर्क होईल का नाही होईल? हा चाइल्ड क्लास मध्ये आहे ना? चाइल्ड क्लासचं ऑब्जेक्टने ऍक्सेस करतोय मी पॅरेंट क्लासचं व्हेरिएबल. होईल का नाही होणार? नाही होणार. का नाही होणार? पॅरेंट क्लासचा व्हेरिएबल आहे ना. पॅरेंट क्लासचं आहे, पण आपण हेच बघितलं ना इथं की इनहेरिटन्स आहे. मग इनहेरिटन्स मध्ये त्याला तो ऍक्सेस मिळतोय, तो पब्लिक व्हेरिएबल आहे, त्याच्यामुळे मी करू शकतो ऍक्सेस. ओके, तर हीच इनहेरिटन्सची ताकद आहे की इनहेरिटन्स जर तुम्ही केला तर पॅरेंटचा प्रॉपर्टी किंवा पॅरेंटच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण ऍक्सेस करू शकतो. बट दॅट डिपेंड ऑन ऍक्सेस स्पेसिफायर, कशा पद्धतीने इनहेरिटन्स इम्प्लिमेंट केलाय त्याच्यावर हे घडतं. ओके, समजलंय? त्याच्यामुळे मी इथं करू शकतो ऍक्सेस. आता याचाच दुसरा जो व्हेरिएबल आहे DOBJ1 डॉट जे इक्वल टू मी काय करतो 30 इनिशियलाइज करतो. हे वर्क होईल का रे? जे ला ऍक्सेस करतोय मी, होईल का नाही? होईल. होईल, बरोबर. आता मी पॅरेंटने ऍक्सेस करतोय चाइल्डचं, होईल का याच्यामध्ये सांगा? DOBJ हा डेमो चा ऑब्जेक्ट आहे, इथं मी जे इनिशियलाइज करतोय आणि याला मी काय करतोय इथं इनिशियलाइज करायचा प्रयत्न करतोय. तर हे वर्क होईल की एरर येईल कंपाईल टाइम? तुम्ही सांगा. पॅरेंट चाइल्डचा ऍक्सेस करतोय, चाइल्ड पॅरेंटचं करत होता हे आपल्याला समजलं इथं. चाइल्ड पॅरेंटचं करू शकतो, बट पॅरेंट चाइल्डचं करू शकतो का? नाही. नाही. इथं काय येणार आहे? एरर येणार आहे कंपाईल टाइम. ओके, तर एरर हे तुम्ही ट्राय करा स्वतः, तर तुम्हाला इनहेरिटन्स समजेल. ओके, जसं आपण व्हेरिएबल्स ट्राय केले तसेच फंक्शन्स पण ट्राय करा. सुरुवातीला काय करा? पब्लिक लिहून ट्राय करा. ओके, आता इथं तुम्हाला मी ऍक्सेस स्पेसिफायरचं एक्झाम्पल सांगतो. इथं जर मी काय केलं, पब्लिकच्या ऐवजी प्रायव्हेट केलं तर काय होईल? चालेल का रे? खाली ऍक्सेस करता येईल का मला प्रायव्हेट केलं तर? मेन मध्ये आपण ऍक्सेस करू शकतो का प्रायव्हेट? नाही. नाही करू नाही शकत, सर, कारण तो नाही फक्त करू शकत. प्रायव्हेटचं मिनिंग काय की मी फक्त क्लासमध्येच ऍक्सेस करू. क्लासमध्येच ऍक्सेस करू शकतो. करेक्ट. तर अशा पद्धतीने
याला आपण काय म्हणतो, सिंगल लेवल ऑफ इनहेरिटन्स. ओके, वन लेवल, एक पॅरेंट त्याचा एक चाइल्ड. ओके, आता मी आणखी एक चाइल्ड बनवला तर त्या इनहेरिटन्सचा टाईप काय होतो, मल्टी लेवल इनहेरिटन्स. आता मी यालाच कॉपी पेस्ट केलं आणि काय केलं, आणखी एक क्लास बनवला. ओके, त्याच्यामध्ये मी काय सांगितलं की मला डेमो 2 नावाचा क्लास आहे आणि कशापासनं इनहेरिट झालाय, डेमो 1 पासनं. ओके, चाइल्ड 2. म्हणजे हिरार्की कशी झाली, डेमो, मग डेमो 1, नंतर डेमो 2. बरोबर, समजलंय? सर आणि याच्यामध्ये मग तुम्ही आणखी एक व्हेरिएबल घ्या, क्यू अँड क्यू. आता मला सांगा, हे तर वरती तुम्ही ट्राय केलं, इथं मला डेमो 2 चं ऑब्जेक्ट तयार करायचं. डेमो 2 चं ऑब्जेक्ट तयार केलं. ऑब्जेक्टला DOBJ2 नाव द्या. याची साईज किती येईल रे? 4 साईज बाय किती येईल? का बरं? याच्यात क्यू आहे म्हणून 4 बाईट नाही येणार आहे. ह्याच्यामध्ये तो पॅरेंट कोणाचा आहे, पॅरेंट सगळं मिळेल त्याला, पॅरेंटचं 12 आयडिया मिळेल आणि क्यू पेन मिळेल. ओके, मग हम्म आता याची साईज किती येणार, 12 12 बाईट्स. बाईट 12 बाईट्स येणार. बघायचं हे करून. ओके, आणि सर त्याच्यानंतर जे कसं काय येतोय, काय, याच्यात जे कसं काय येतोय? जे पॅरेंटचा आलं ना, त्याच्या पॅरेंटचा डेमो 2 डेमो 1 पासनं बनलाय ना. हे बघ, हिरार्की कशी झाली, डेमो नंतर काय केलंय, त्याचा चाइल्ड बनवला. ओके, डेमो 1 नंतर आणखी एक त्याचा चाइल्ड बनवला. ओके, समजलं? डेमो मधनं काय मिळालं मला, आय. डेमो 1 साठी काय मिळालं, जे. पण डेमो 1 ला त्याचा वरच्याचा आय पण मिळालेला आहे ना, हो, आणि डेमो 2 कडे स्वतःचा काय आहे, क्यू आहे. Q आहे. आता मला सांग, डेमो 2 जर डेमो 1 चा चाइल्ड आहे तर त्याला आय आणि जे तर मिळेलच ना, हो, आणि क्यू स्वतःचा. हे सिंपल आहे, आजोबा, वडील आणि त्याचं चाइल्ड. मल्टिपल लेअर आहे की तुम्ही किती पण करा, 5 लेवलचं इनहेरिटन्स बनवा आणि ट्राय करा. ओके, समजलं? येस सर. येस आता सर. इथं तुम्ही ऍक्सेस करू शकता, DOBJ2 डॉट क्यू ऍक्सेस करू शकता, याला असाइन करू शकता व्हॅल्यू. नंतर आयची व्हॅल्यू पण तुम्ही इथं ऍक्सेस करू शकता. ओके, DOBJ2 डॉट जे इक्वल टू 20. समजलं हे? येस ऑर नो? हो सर, समजलंय. आता मला सांगा, इथं DOBJ1 मध्ये मी क्यू ला ऍक्सेस करू शकतो का? नाही सर. नाही सर, नाही सर. इथं काय येणार आहे, कंपाईल टाइम एरर येणार. कंप्लीट टाइम एरर. ओके, आय डोंट नो की तुम्ही इनहेरिटन्स आधी शिकलायत का नाही, बट आजच्या सेशन नंतर तुम्हाला इनहेरिटन्स इम्प्लिमेंट करता यायला पाहिजे. आणि इनहेरिटन्स आपण 2 टाईप बघितले, कुठल्या, सिंगल आणि मल्टी लेवल. हे आपलं झालं. ओके, त्याच्यानंतर आता मल्टिपल आणि मल्टी लेवल किंवा हिरार्चिकल हे आपण बघणार नंतर. ओके, बट इनहेरिटन्सची प्रॅक्टिस करा आणि याच्यामध्ये हे चेंज करून बघा, पब्लिकच्या ऐवजी प्रायव्हेट करा, प्रोटेक्टेड करा. ओके, इथं पब्लिक केलंय ना, तर इथं प्रायव्हेट करून बघा, प्रोटेक्टेड करून बघा काय येतं. ओके, समजलं? सेम एक्झाम्पल मध्ये तुम्ही काय काय शिकू शकता, इनहेरिटन्स शिकताय, क्लास शिकताय, ऑब्जेक्ट शिकताय, एनकॅप्सुलेशन शिकताय, त्याच्यानंतर ऍब्स्ट्रॅक्शन सुद्धा शिकताय, इनहेरिटन्सचा सिंटॅक्स शिकताय. ओके, समजले? येस ऑर नो? येस सर. ठीक आहे, तर आज आपण इथं थांबतोय. याची प्रॅक्टिस करून मला स्क्रीनशॉट पाहिजे. ओके, आणि सेशनला सगळे अवेलेबल पाहिजेत नेक्स्ट टाइम. स्क्रीनशॉट ग्रुपवरती पाहिजेत. ओके, आणि टाइमवर जॉईन करत चला. तर C++ थोडं फास्ट जाणार आहे, आपण जावा पण चालू करणार आहे पुढे जाऊन, ते तुम्हाला जमलं पाहिजे. तर इथं आपण थांबूयात आज. क्वेश्चन डाऊट असतील तर विचारा, अदरवाईज वी कॅन स्टॉप.
सर एकाच क्लासचे दोन चाइल्ड क्लास असू शकतात का? असू शकतात ना, बनवू शकतेस तू. एकाच क्लासचे 2 चाइल्ड बनवू शकतेस. पण आणि मग 2 चाइल्ड पासून एक अजून 2 चाइल्ड पासून एक आणखी चाइल्ड बनवू शकतेस. तर हे आपण येणाऱ्या सेशन मध्ये बघणार आहे. आता एका पॅरेंटचे 2 चाइल्ड हे तू बनव. ओके, प्रॅक्टिकली. ओके सर. ओके, करू शकतेस. ह्या एक्झाम्पल मध्येच फक्त एका लाईनचं सिंटॅक्स चेंज होईल. डेमो 3 जे डेमो 1 पासनं बनलंय तर तिथं तू डायरेक्ट डेमो पासनं बनवू शकतेस. ओके, पॉसिबल. ठीक आहे, यू कॅन स्टॉप फॉर नाऊ, बट इन रिटर्नची प्रॅक्टिस वगैरे सगळ्यांनी करायची. थँक्यू. थँक्यू सर.